संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक धक्कादायक गोष्टी आता सातत्यानं बाहेर येते। आता या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाला हादरवून टाकणारी एक गोष्ट समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। या सगळ्या गोष्टी पोलिसांनी रिकव्हर केल्या। याच व्हिडिओचे प्रत्येक मिनिटाचे अपडेट आता समोर आले। संतोष देशमुख यांच्या हत्येचे मिनिट टू मिनिट अपडेट। 3:46 मारहाणीला सुरुवात झाल्याचा पहिला व्हिडिओ, तर शेवटचा व्हिडिओ हा 5:53 आहे। व्हिडिओ क्रमांक 1 9 डिसेंबर रोजी वेळ 3:46 महेश केदारचा मोबाईल मधील पहिला व्हिडिओ हा तब्बल 1 मिनिट 10 सेकंद 171 MBचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप आणि वायर सारखे हत्याराने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करतात। व्हिडिओ क्रमांक 2 वेळ 3:47 53 सेकंद 128 MBचा हा व्हिडिओ आहे। शिवीगाळ करून आरोपी यात मारहाण करत आहेत। यातही पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण करत संतोष देशमुख यांचे कपडे काढतायत। व्हिडिओ क्रमांक 3 वेळ 3:48 35 सेकंद 86.9 MBचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओ संतोष देशमुख यांना हाताने मारहाण करतात, तर दुसरा आरोपी हातात वायर सारखी हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करतोय। व्हिडिओ क्रमांक 4 वेळ 3:51 43 सेकंद 2 मिनिटं 4 सेकंद 300 MBचा हा व्हिडिओ। यात शिवीगाळ करून लवचिक पाईपने मारहाण करताना शूटिंग करताना दिसतंय। शूटिंग करणारा महेश केदार असल्याचं दिसतंय। याच व्हिडिओमध्ये सुदर्शन गुलेची गाडी देखील दिसते। व्हिडिओ क्रमांक 5 वेळ 3:52 26 सेकंद हा 7 सेकंदाचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मारहाण करताना कॉलरला उठवून बसताना दिसतंय। व्हिडिओ क्रमांक 6 वेळ 3:53 59 सेकंद 87 MBचा हा 36 सेकंदाचा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसंच इतर ठिकाणी मारहाण झाल्याची दिसते। व्हिडिओ क्रमांक 7 वेळ 3:54 22 सेकंद 35 MBचा 14 सेकंदचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओत तपकिरी रंगाच्या पाईपनं मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना या व्यक्तीचा हात दिसतोय। व्हिडिओ क्रमांक 8 3:54 32 सेकंद 10 MBचा 4 सेकंदाचा हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारतात। व्हिडिओ क्रमांक 9 वेळ 3:55 27 सेकंद 127 MBचा 52 सेकंदाचा हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसंच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसते। तसंच सुदर्शन गुले या सगळ्याचा बाप आहे असं म्हणायला देखील लावतात। व्हिडिओ क्रमांक 10 वेळ 3:58 56 सेकंद 2 सेकंदाचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेअरवर बसून पाईपनं मारहाण केली जाते व दुसरा व्यक्ती शूटिंग करतोय। व्हिडिओ क्रमांक 11 वेळ 3:58 56 सेकंद 5 सेकंदाचा व्हिडिओ आहे। जखमी संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसून दुसरा व्यक्ती शूटिंग घेत आहे। व्हिडिओ क्रमांक 12 वेळ 3:59 18 सेकंद 12 सेकंदाचा व्हिडिओ आहे। यात संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसून जबरदस्तीनं केस सोडून बोलण्यास लावत असताना शूटिंग काढली जाते। व्हिडिओ क्रमांक 13 वेळ 5:34 5 सेकंद 1 मिनिट 44 सेकंदाचा व्हिडिओ आहे। देशमुख यांना या व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओ काळ्या रंगाच्या गाडीजवळ अंडरवेअरवर उलट्या स्थितीत झोपवल्याचं दिसतंय। तसंच आरोपी हे संतोष देशमुख यांना रक्ताचं डाग असलेले पॅन्ट घालताना दिसतात। व्हिडिओ क्रमांक 14 35.16 MBचा 1 मिनिट 4 सेकंदाचा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना उठवून बसत शर्ट घालताना दिसतात। शर्ट घालण्या अगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियान फेकून देताना दिसतात। व्हिडिओ क्रमांक 15 वेळ 5:53 52 सेकंद 24 सेकंदाचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विनवणी करतानाचा आवाज येतोय। यासोबत 8 फोटो देखील जोडण्यात आले। आता यापुढे काय बोलावं मला सुद्धा कळत नाहीये। एवढ्या निर्घुणपणे माणूस माणसाला कसा मारू शकतो? माणुसकी कुठे गेली? एवढे निर्दयी मनुष्य कसा झाला असा प्रश्न मला पडतोय। हे मनुष्य नाही असं म्हणावं लागेल। या नराधमांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।